नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना 2 महिन्यापूर्वी चालू झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी पहिल्यांदा ऑफलाईन प्रोसेस चालू केली. त्याच्यानंतर पुन्हा छोटंसं मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लावलं आणि तिथून पुढे नारी शक्ती हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमधून तुम्हाला ती प्रोसेस करायची होती. बऱ्याच जणांचे फॉर्म रिजेक्ट झाले, बऱ्याच जणांचे पेंडिंग आहेत, काही जणांचे अप्रूव्हल झाले, काही जणांना 1-1 रुपया पण सेंड झाला. म्हणजे असे बरेचसे प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळाल्या. त्याच्यामध्ये महिलांचे फोटोपासून आधार कार्डपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायच्या होत्या. पण मित्रांनो, काल रात्री आपल्याला ह्या सरकारने एक वेबसाईट जाहीर केलेली आहे, नारी शक्ती दूत म्हणून. त्या वेबसाईटमधून तुम्ही ती जी काही माहिती आहे ती माहिती ऑनलाईन पोर्टलवरती भरू शकता. तर मित्रांनो, ऑनलाईन पोर्टलवरती भरायला लागल्यानंतर सर्व लोक त्या सर्व्हरवरती आल्यामुळं त्या सर्व्हरला लोड आला. त्या सर्व्हरवरती तुमचा OTP जात नव्हता किंवा OTP गेला तर तो व्हेरीफाय होत नव्हता किंवा OTP जर सेंड झाला तर तो जो OTP आपण पाठवलेला आहे तो रॉंग सांगत होता, इनकरेक्ट सांगत होता. काही जणांना तो OTP जातच नव्हता. तर या सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन काढून सरकारने काय केलेलं आहे की तो OTPचा जो ऑप्शन होता तोच बंद केलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आता डायरेक्ट लॉग इन करायचे, डायरेक्ट डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि डायरेक्ट सबमिट म्हणून ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि विषय संपला. त्याच्यामुळे काय झालं की ही जी गोष्ट होती तुम्हाला OTP जाण्याचा, OTP व्हेरीफाय करण्याचा, तर या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये राहिलेल्या नाही आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस म्हणजे अकाउंट क्रिएट करण्यापासून ते अप्रूव्हल्स येण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ ही संपूर्ण पहा. त्याच्याबरोबरच तुमच्या जवळच्या नातेवाईकांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, त्यांना तो फॉर्म सबमिट करता येईल. कारण जो माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्मची व्हॅलिडिटी आहे ती संपत आलेली आहे. या महिन्याच्या एंडिंगला ही व्हॅलिडिटी संपणार आहे मित्रांनो. त्याच्याबरोबरच माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. आमचा ग्रुप जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस येतं. याच्यावरती तुम्ही सर्व माहिती पाहू शकता. कुठे कुठे काय काय माहिती दिलेली आहे तर या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत मित्रांनो. आणि अजून पुढं जर बघायला गेलं तर असा लॉग इनचा इंटरफेस दिलेला आहे तुम्हाला. लॉग इनचा इंटरफेस बघताना तुम्हाला तिथे ID पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅप्चर टाकायचं आहे. या 2 गोष्टी टाकल्या की तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इनला तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही येणार शक्यतो. जर कोणाचं खातं नसेल तर पहिल्यांदा आधी खातं तयार करून घ्या. खातं तयार केल्याशिवाय तुम्ही लॉग इन नाही करू शकत मित्रांनो. खातं तयार करताना तुम्हाला काय काय पाहिजे तर तुमचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं आधार कार्डवर सारखं नाव तुम्हाला तिथं लागेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लागेल, जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तो लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अजून पासवर्ड आहे. पासवर्डचे 2 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, पासवर्ड आणि कन्फर्मेशन पासवर्ड, अशा 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका आहे, गाव आहे, कुठली महानगरपालिका नगरपालिका आहे आणि ऑथराईज पर्सन आहे. ऑथराईज पर्सन म्हणजे काय आहे की म्हणजे तुम्ही कोण आहात, म्हणजे गृहिणी आहात किंवा काय आहात, तर या गोष्टी तुम्हाला तिथं टाकायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाव, शहर, तालुका आणि जिल्हा या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण टाकायच्या आहेत. आणि ऑथराईज पर्सन तुम्ही काय म्हणून आहात हे पण खूप महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय तुम्ही पुढं जाऊच शकत नाही. तर त्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस येते ती लॉग इनची. पण सर्वात आधी ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित फिल करून घ्या. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीच्या पुढे तुम्हाला स्टार आहे रेड कलरचा तो कंपल्सरी टाकणं महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुमची पुढची प्रोसेस होऊ शकत नाही मित्रांनो. तर आता पुढे पाहूया आपण. ॲक्सेप्ट करून तुम्हाला पुढं जाऊन साइन अप करायचं आहे. ती प्रोसेस केल्यानंतरच ते पुढं पास ऑन होणार आहे, त्याच्याशिवाय नाही आहे. आता पूर्ण प्रोसेस झालेली आहे. आता लॉग इनची प्रोसेस करायची म्हटलं तर लॉग इनला तुम्हाला पुन्हा लॉग इन इंटरफेसवरती यायचं आहे. लॉग इन इंटरफेसवरती येऊन तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो काही टाकला आहे तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चरचा ऑप्शन आहे तो टाकायचा आहे. आणि ते टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं की तुमचं पेज लगेच ओपन होईल. जास्त वेळ घेत नाही. कधी कधी नेट स्लो असेल किंवा इंटरनेट वेबसाईटला प्रॉब्लेम असेल तर थोडा लोड घेऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे तुमचं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस तुम्हाला पेजवरती दिसेल. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला वरती
होमच्या शेजारचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पेज ओपन करायचं आहे. या फॉर्मवरती क्लिक करायचे. फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला कंपल्सरी टाकणं महत्त्वाचं आहे. याच्यामधून कुठलाही OTP जाणार नाही आहे, पण आधार नंबर तुम्हाला कंपल्सरी टाकणं महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय पुढची प्रोसेस होऊ शकत नाही. आणि खाली कॅप्चर टाकायचं आहे. या 2 गोष्टी केल्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही आहे. तर चला आपण ती करून घेऊया. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर नोंदणी अर्ज, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे. महिलेचं आधार कार्ड, पूर्ण नाव, त्यानंतर पतीचे नाव, वडिलांचे नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, विवाहित स्थिती, जन्मतारीख, महाराष्ट्रात जन्म झाला आहे का नाही झाला आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत मित्रांनो. या सर्व गोष्टी तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर फिल करायच्या आहेत. त्याच्याशिवाय हा फॉर्म पुढं सबमिट होऊ शकत नाही किंवा पुढची जी काही स्टेप असेल ती येऊ शकत नाही मित्रांनो. तर या सर्व गोष्टी आपण हळूहळू भरून घेऊयात. महाराष्ट्रात जन्म झाला आहे का नाही, होय का नाही, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आधार कार्डवरचा जो तुमचा अर्जदाराचा पत्ता आहे तो पत्ता प्रॉपर पत्ता टाकायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचा आधारवरचा पूर्ण पत्ता, पिनकोड आहे, तुमचा जिल्हा आहे, तालुका, कुठलं गाव आहे, नगरपालिका आहे की महानगरपालिका आहे, मतदारसंघ, या गोष्टी तुम्हाला टाकायच्यात. या गोष्टी आणि खूप कंपल्सरी या गोष्टी टाकणं महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.